Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 4.2 PV Sindhu, an icon of success. PV Sindhu, it is by an icon of success म्हणजेच मूर्तिमंत यश. PV Sindhu or Pusarla Venkata Sindhu is an ace shooter means a top badminton player, उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू, and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. PV सिंधू म्हणजेच पुसरला वेंकट सिंधू एक निष्णात बॅडमिंटनपटू आणि 2016 रिओ उन्हाळी ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती आहे किंवा होती वा रिओ समर ऑलिम्पिक्स. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball player PV Ramana and PV Jaya in the year 1995. आंध्र प्रदेशची ही युवा बॅडमिंटनपटू 1995 साली व्हॉलीबॉलपटू PV रामना आणि PV जया यांच्या पोटी जन्माला आली. Her father was honored with Arjun Award for having displayed excellence in his sport. खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तिच्या वडिलांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. One of the youngest and talented badminton player of the contemporary means like a belonging to the same times म्हणजे समकालीन times. Sindhu has feature means like a have an important part in प्रमुख आकर्षक होती in top 10 in the world badminton rankings for the most part of 2014. तेव्हा समकालीन खेळाडूंमधील सर्वात लहान व अत्यंत बुद्धिमान खेळाडूपैकी एक असलेली सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये 2014 सालचा बराचसा कालावधी प्रथम 10 क्रमांकामध्ये होती. Now PV Sindhu started playing badminton from the age of 8 after she drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये मिळवलेल्या यशाने प्रेरित होऊन PV सिंधूने वयाच्या 8व्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. That's the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. याच कारणामुळे तिने आपले आई वडील व्यावसायिक व्हॉलीबॉलपटू असूनही व्हॉलीबॉल ऐवजी बॅडमिंटनची निवड केली. Her initial apprenticeship means like a learning as a trainee उमेदवार किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून started with the Mehboob Ali at the badminton courts of India or Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in सिकंदराबाद. बघा तिचे सुरुवातीचे प्रशिक्षण मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबाद मधील येथील सिग्नल अभियांत्रिकी व टेलिकम्युनिकेशन्स भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टावर सुरू झाले. लेटर शी जॉईन पुलीला गोपीचंद्स बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एनहॅन्स हर स्पोर्टिंग स्किल. एनहॅन्स मीन्स लाईक अ फर्दर इम्प्रूव्हिंग वाढवणे किंवा संवर्धन करणे. त्यानंतर आपले क्रीडा प्रावीण्य अधिक उत्तम करण्यासाठी तिने पुलीला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. नऊ अर्ली सक्सेस हर अर्ली सक्सेस म्हणजे सुरुवातीचे यश. सिंधूज फर्स्ट मेजर recognition came into the form of the 5th सर्वो ऑल इंडियन रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. सर्वो ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 10 वर्षाखालील गटामध्ये 5वे स्थान प्राप्त करून सिंधूने विशेष अशी चुणूक दाखवली होती. She also won the single title at the Ambuja Cement All India Ranking. अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीतही तिने एकेरी या प्रकारातील किताब मिळवला होता.
In the under 13 category, Sindhu won double title at the IOC All Indian ranking. Krishna Kaitan All Indian tournaments Krishna Kaitan All Indian tournaments, the sub junior nationals and All Indian ranking in पुणे. 13 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने भारतीय ऑलिम्पिक समितीतील ऑल इंडिया क्रमवारी कृष्णा खेतान और ऑल इंडिया सामना सब ज्युनियर नॅशनल आणि ऑल इंडिया पुणे क्रमवारीतही दुहेरी या प्रकारातील किताब जिंकले होते ज्युनियर नेतन. Then at the 51st National School Game in India, Sindhu won the gold medal in under 14 category. भारतातील 51व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धामध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्ण पदक फटकवलेले होते वॉन द गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक. सिंधूस डेब्यू अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. इंटरनॅशनल लेवलवरती तिचा डेब्यू कधी झाला आणि परफॉर्मन्स PV सिंधू डिडन म्हणजे जागतिक स्तरावरील सिंधूचे पदार्पण किंवा डेब्यू म्हणजे पदार्पण आणि तिची कामगिरी. PV सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च मीन्स टू स्टार्ट बिगिन मीन्स सुरुवात करणे अँड एस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर. प्रॉमिसिंग म्हणजे शुअर टू सक्सेड म्हणजे यशाची खात्री. प्रॉमिसिंग प्लेयर इन द ग्लोबल एरेना मीन्स इंटरनॅशनल स्किन मीन्स आंतरराष्ट्रीय क्षेत्र. एक आश्वासक खेळाडू म्हणून जागतिक क्रीडापटलावर स्वतःचे नाव व स्थान प्रस्थापित करण्यासाठी PV सिंधूला फार कालावधी लागला नाही. शी वोन द ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. 2009 मध्ये कोलंबो येथे झालेल्या सब ज्युनियर एशियाई किंवा आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्य पदक जिंकले. देन द स्टार प्लेयर बॅग मीन्स लाईक अ सक्सीड इन अचीव समथिंग मीन्स मिळवल्या किंवा जिंकल्यानंतर सिल्वर इन द वुमेन्स सिंगल ॲट इराण फैजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज in 2010 and found a place in a national team at the 2010 Uber Cup. या तारांकित खेळाडू या स्टार प्लेयर मीन्स या तारांकित खेळाडूने 2010 मध्ये इराण फज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज मधील महिला एकेरीचे रौप्य पदक मिळवले आणि 2010च्या उबर चषक राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावले. PV सिंधूज रिसेंट रेकग्नायझेशन म्हणजेच PV सिंधूची अलीकडील काही उल्लेखनीय कामगिरी आपण बघूया. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वोन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. 7 जुलै 2012 रोजी सिंधूने 19 वर्षे वयाखालील आशिया युवा चॅम्पियनशिप मिळवली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. सिंधूच्या मलेशिया ओपन 2013च्या कामगिरीचे फलित म्हणजे तिने पहिला ग्रँड प्रिक्स सुवर्ण किताब जिंकला. द बेस्ट मुवमेंट इन हर करियर perhaps came in the same year when she became India's first medalist in the women's single at the Badminton World Championship. त्याच वर्षी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती महिला एकेरीत गटात भारताची पहिली पदक विजेती ठरली. तो कदाचित तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असावा. PV Sindhu ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjun Award, one of the highest honor for a sport person in the country. मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स किताब जिंकून आणि देशातील एखाद्या खेळाडूसाठी सर्वोच्च मानाचा असलेला अर्जुन पुरस्कार मिळवून PV सिंधूने 2013 या वर्षाची बहारदार सांगता केली. In 2014 she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. 2014 मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने लागोपाठ पदके जिंकली आणि असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू ठरली. In November 2015 she begged
successive means one after another means लागोपाठ येणारे. This women's सिंगल टायटल ॲट द मकाओ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. 2015च्या नोव्हेंबरमध्ये तिने मकाओ ओपन ग्रँड प्रिक्समध्ये एकामागे एक महिला एकेरी किताब जिंकले. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Single title, where she defeated Scotland's Christy Glimmer in the final. 2016 साली स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमर हिला अंतिम फेरीमध्ये पराभूत करून किंवा हरवून तिने मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स महिला एकेरी सुवर्ण किताब जिंकला आणि हे वर्ष तिच्यासाठी यशाचा आणखी एक नजराणा घेऊन आले. इन ऑगस्ट शी रीच्ड द सेमीफायनल ऑफ द वुमन्स सिंगल इव्हेंट ॲट द 2016 Summer Olympics after defeating world number 2 वँग यिहान. ऑगस्ट महिन्यात 2016 उन्हाळी ऑलिम्पिक्समध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकावरील वँग यिहानला हरवून सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली. Then सिंधू create history means like a set a record म्हणजे इतिहास घडवला. बघा तिने काय घडवलं, इतिहास घडवला बाय रिचिंग द फायनल्स आफ्टर बीटिंग द जापान्स नोझोमी ओकुहारा इन द वुमेन्स सिंगल सेमी फायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स. रिओ ऑलिम्पिक्समध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये हरवून सिंधूने इतिहास घडवला. तिने बघा काय केलं, she won a silver medal in the finals while the gold was taken by Spain's Carolina Marin. तिने अंतिम फेरीमध्ये रौप्य पदक मिळवले तर स्पेनच्या कोरोलिना मरीन हिने सुवर्ण पदक पटकावले. लेटर शी डिफेंडेड कोरोलिना Marin and won 2017 Indian Open Super Series title. नंतर तिने कोरोलिना मरीनला हरवून 2017 इंडियन ओपन सुपर सिरीजचा किताब मिळवला. देन बा नेटवर्दी ऑनर्स. नेटवर्दी मीन्स रिमार्केबल और नोटेबल, लक्षात घेण्याजोगा किंवा उल्लेखनीय सन्मान. ऑनर म्हणजे सन्मान. अमंग द अदर नेटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसीव्ड आर द पद्मश्री इन 2015 which is the fourth highest civilian award of India. अनेक विशेष पुरस्कार व सन्मानाबरोबर सिंधूला भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने 2015 मध्ये गौरवण्यात आले. इन 2016 शी रिसीव्ड द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. त्यापाठोपाठ 2016 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सिंधूला सन्मानित करण्यात आले. द बेस्ट endorsement means like a confirmations means मान्यता पावती of the Sindhu has been Gopi Chand's words about her dedication and commitment. Dedication and commitment means constant faithful efforts means समर्पण किंवा निष्ठा to the sport. The most striking feature in Sindhu's game is her attitudes and the never say die spirit. Attitude means प्रवृत्ती, फिक्स वे or the thinking of the feeling about something, and never say die means never give up means hope, कधीही हार न मानणे. सिंधूच्या खेळाप्रती असलेले निष्ठा व बांधिलकीविषयी गोपीचंद यांनी काढलेले उद्गार म्हणजे तिच्या कार्याला मिळालेली सर्वोत्तम पावतीच होय. ते म्हणतात, then dedication and commitment sports. The most striking features in Sindhu's game is her attitudes. सिंधूच्या खेळाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव आणि कधीही हार न मानण्याची तिची वृत्ती. Then PV Sindhu has been pushing the envelope. Pushing the envelope means extend reach beyond what is possible. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. Like no young badminton player had done before in the history of women's badminton in
इंडिया. भारतात आजपर्यंतच्या महिला बॅडमिंटनच्या इतिहासात कोणत्याही युवा बॅडमिंटन खेळाडूने केली नसेल अशी कामगिरी पी.व्ही. सिंधू करीत आहे. At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance means mentoring means like a training advice means सल्ला देणे किंवा मार्गदर्शन करणे her father and the mother had been able to give her and how involved they were in her sport career. एका मुलाखतीत सिंधूला विचारले गेले की तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आईवडिलांचे मार्गदर्शन किती होते आणि त्यांचा सहभाग किती होता. त्याच्या इन हर ओन वर्ड्स तिच्या शब्दात सांगायचे झाले तर गायडन्स वाईज एव्हरी टाइम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स दे अकंपनी मी देअर अँड व्हेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग. मार्गदर्शन म्हणायचे तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या स्पर्धांना जाते तिथे ते माझ्याबरोबर असतात आणि मी जेव्हा सराव करीत असते किंवा खेळत असते तेव्हा मी काय करते आहे ते मला सांगतात. माय डॅड gives me a summary of how I play and it is very helpful because as outsider those who look at it know more about the game. माझे वडील माझ्या खेळाचा जो सारांश मला सांगतात त्याचा मला खूप उपयोग होतो कारण बाहेरून बघणाऱ्यांना खेळाविषयी अधिक चांगली जाण असते. As a badminton players we obviously know a few things but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. बॅडमिंटनपटू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहीत असतात परंतु आपल्या सहजपणे ध्यानात न आलेली एखादी गोष्ट कुणी बाहेरची व्यक्ती नेमकी लक्षात आणून देऊ शकते. सो बोथ ॲज काउन्सिलर्स अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. त्यामुळे पालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून दोन्ही गोष्टीने ते फार उपयुक्त ठरते. In the same interview, a practical question was asked. It is not possible for a badminton player to win week in and week out. Week in and week out म्हणजे by every week without exceptions म्हणजे आठवड्यामागून आठवडे. याच मुलाखतीत एक व्यावहारिक प्रश्न विचारण्यात आला. एखाद्या बॅडमिंटनपटूला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणे शक्य नाही. As a top player, how did she manage to just go to tournament and psychologically deal with an early loss? Psychologically means like affecting mind and emotion, मानसिक दृष्ट्या. एक शीर्षस्थानी असणारी खेळाडू म्हणून एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर लवकर हार पत्करावी लागली तर मानसिकदृष्ट्या ती त्याला कशी तोंड देते. Did it hurt when she didn't win? यश मिळत नाही तेव्हा तिला त्रास होतो का हा प्रश्न तिला विचारला गेला. टू धिस शी रिप्लाय. याच क्वेश्चन वरती तिने रिप्लाय दिला म्हणजे उत्तर दिलं. या प्रश्नाला तिने उत्तर दिलं. काय दिलं? इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राउंड अँड सेकंड राउंड यू फील बॅड स्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स. बघा यावरती उत्तरते किंवा उत्तर देते तुम्ही चांगले खेळला नाहीत आणि पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत हारलात तर नक्कीच वाईट वाटते विशेषतः तुम्ही जेव्हा उत्तम खेळाडूपैकी एक असता. बट यू नीड टू कम आउट ऑफ मीन्स सक्सीड इन डीलिंग विथ अ प्रॉब्लेम अँड डिफीट इट मीन्स मात करणे. इट अँड पार्टी or the practice harder and identify and learn from your mistake. पण तुम्हाला त्यातून बाहेर पडावे लागते आणि अधिक चांगला सराव करीत आपल्या उणीवा ओळखून त्यातून शिकायला हवे. I think to come out of it takes time but ups and downs are always there and you need to cope with it. माझ्या मते त्यातून बाहेर यायला वेळ लागतो पण असे चढ उतार नेहमीच येतात आणि तुम्हाला त्याचा सामना केलाच पाहिजे. तुम्ही त्याचा सामना केलाच पाहिजे. हॅट्स ऑफ मीन्स लाईक अ यूज टू शो अ फ्रेज यूज टू शो ॲडमायरेशन और प्रेज और कॉन्ग्रॅच्युलेट हिम और हर. सलाम करणे किंवा वाहवा करणे. हँड्स ऑफ टू
hands off to you सिंधू and wish you even greater success. सिंधू तुला खरंच सलाम आणि इथून पुढे उत्तमोत्तम यशासाठी तुला शुभेच्छा. अशा प्रकारचे हा पाठ आहे. आता आपण याचे मार्जिन क्वेश्चन पाहू. मार्जिन क्वेश्चन नंबर 1. What was PV Sindhu's outstanding achievement in 2016? Answer is PV Sindhu's outstanding achievement in 2016 was that she won the silver medal in Rio Summer Olympics. Second, around what age did Sindhu start her achievement in badminton? Answer, under 10 categories Sindhu started her achievement in badminton. Third question, what was Sindhu's first win at international level? Answer is Sindhu won the bronze medal at the 2009 Sub Junior Asian Badminton Championship held in Colombo. Now question number 4. Before winning the silver medal in the Rio Olympics in 2016, what did she win? Answer is before winning the silver medal in the Rio Olympics, Sindhu won the following medals and titles. First, on 7th July 2012 Asia Youth Under-19 Championship. Second, at Malaysian Open 2013 she won her maiden Grand Prix gold title. Third title, she won back-to-back medal in the World Badminton Championship in 2014. Fourth, in November 2015 she bagged successive women's single title. Fifth number, in 2016 she won the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Single title. Now question number 5. Name the 2 great honors that Sindhu has received. Answer, Arjun Award, one of the highest honors for the sport person in the country, and Padma Shri, which is the 4th highest civilian award of India, and Rajiv Gandhi Khel Ratna Award. 6 आहे बघा. What difference do her parents make when they attend her tournaments? Answer, when her parents attend her tournaments, they tell what she is doing. Her dad gives a summary of how she play, and it is very helpful, because as outsider those who look at it know more about the game. Her parents tell about her game that she may not have noticed easily. Question number 7. How can one come out of failure or loss according to Sindhu? Answer, according to Sindhu, if you don't play well and lose in the first round and second round, you feel bad, especially if you are one of the top players. But you need to come out of it and practice harder and identify it and learn from your mistake. She says to come out of it takes time, but ups and downs are always there, and you need to cope with it.